रात्री 10 वाजेनंतर जुना जालन्यात पोलिसांचा तगडा बंदोबस्त। नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही। वृत्तांत: जुना जालना भागातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी आता कंबर कसली आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी DYSP अनंत कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली जुना जालना भागात पोलिसांची गस्त मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली आहे। आता रात्री उशिरापर्यंत प्रत्येक चौकाचौकात पोलिसांची करडी नजर राहणार आहे। विशेषतः दुखीनगर परिसराकडे पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले असून सीट चौक, DP रोड, मुजाहिद चौक आणि मिलन चौक यांसह प्रमुख चौकांमध्ये पोलिसांनी कडक गस्त सुरू केली आहे। DYSP अनंत कुलकर्णी यांचा इशारा: निर्धारित वेळेत दुकाने, हॉटेल्स आणि इतर सर्व आस्थापना बंद करणे बंधनकारक आहे। जे व्यावसायिक वेळेचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कडक दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा अनंत कुलकर्णी यांनी दिला आहे। आवाहन: शहरात शिस्त आणि सुरक्षितता राखण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे। नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कोणतीही गय न करता थेट कारवाई केली जाईल, असेही पोलीस प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे। मागील सुमारे 1.5 महिन्यापासून आपण हा अभियान सुरू केलेलं आहे। आपण आस्थापना 11च्या दरम्यान बंद करतो आणि संपूर्ण शहरामध्ये जुना जालना आणि नवीन जालना या ठिकाणी हा उपक्रम राबवलेला आहे आपण। परंतु आमच्या असं निदर्शनाला आलेलं आहे की जुना जालना भागात, पर्टिक्युलरली दुखीनगर मदीना मस्जिद परिसरामध्ये आम्ही दुकानं बंद केल्यानंतर आमची पेट्रोलिंगची गस्तीची गाडी अन्य भागात गेल्यानंतर पुन्हा दुकानं सुरू होतात। तर आज आम्ही उशिरापर्यंत इकडेच थांबणार आहोत। आम्ही वेगवेगळे पथकं केलेली आहेत। एक स्टॅटिक पथक या ठिकाणी आम्ही थांबवून ठेवणार आहोत आणि कुठल्याही प्रकारे दुकान पुन्हा उघडणार नाही याची दक्षता घेणार आहोत। आणि अशी उघडी दुकानं असतील तर त्यांच्यावर आम्ही निश्चितच दंडात्मक कारवाई करणार आहोत। आणि आमचं या निमित्ताने दुकानदारांना आवाहन आहे की आपण निर्धारित केलेली वेळ जी आहे त्यानंतर आपल्या आस्थापना सुरू ठेवण्यात 11 वाजता बंद कराव्यात आणि पोलिसांना सहकार्य करावं। त्याचबरोबर नागरिकांनाही आवाहन आहे की रात्री उशिरानंतर बाहेर पडण्याची काही गरज नाही। आस्थापना बंद झाल्यानंतर आपण हे घरी जावं, जेणेकरून आम्हाला परिसरामधला एकूणच गस्त सुरळीत आणि प्रभावी ठेवणं शक्य होईल। आणि आस्थापना जर बंद केलेल्या पुन्हा उघडल्या किंवा चालू झालेल्या दिसल्या तर आम्ही मुंबई पोलीस अधिनियमानुसार कारवाई करणार आहोत।